गणवेश घालून व शाळेची फी जमा नाही केली तर मला बसू देणार नाही. अरे वारे बा, असं कसं बसू देणार नाही? त्याच्या बाची शाळा आहे का ती? पण नाही, शाळेमध्ये बसण्याची फीस तर लागणार. अरे लेकरा, पैसे असते तर मी दिले नसते का? मी पण रोज मजुरी करते, माझी पण तब्येत एका हप्त्यापासून बरोबर नाही आणि तुझ्या बाबाला पण काही रोज मजुरी भेटून नाही राहिली. रोज पोस्टल ग्राउंडवरून जाऊन तो वापस येते. जर आई तू म्हणत असेल तर मी जाऊ का तिथे विटा उचलायला? अरे लेकरा नको जाऊ, तुला नाही जमणार ते. पण आई बरं बाबा लिहून दे बोलतो. माले आले कुठं का? आहे हो तू? आले का ढोसकून? इथं घरी पैसे नाही, तुम्हाला ढोसकायला पाहिजे. बडबड कमी करायची. एक मच्छी आणली, एक बनवून आण, भूक लागली मला लवकर. बसा बसा. हो बसतो थांब. इथं घरी पैसे नाही, लेकराला शाळेत भरायला पैसे नाही आणि तुमच्या पोटात भस्म्या गेला. बसम्या गिसम्या काही नाही, मच्छी आण लवकर बनवून भूक लागली मला. काय झालं बे किंवा मायले? अरे बाबा हे बघा ना, शाळेतून मंत्र आला. ते काय मला वाचता येते का बे? अरे बाबा याच्यामध्ये लिहिलेलं आहे की उद्या शाळेची फी जमा करायची आहे. या त्या मागतले जाऊन सांग भरते म्हणा. माझ्या बाप पुढच्या हप्त्यात पैसे त्याला सांग भरते म्हणा. मी येऊ का उद्या विटा उचलायला तुमच्या सोबत? थोडी मदत होईल आपल्याला. अबे तुझ्या बाप अजून जेवण काय आहे ना? पैसे 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 करतो तर. गणपतराव आहे का घरात? हो भाऊजी या आहे. कोण आहे बे? बे भाऊ तुम्ही का भाऊ? भाऊ ओळख दिसले नाही भाऊ मला अंधार होता ना तिकडे दिसले आपण नाही. तोंडावर काही ताबा डायरेक्ट बे. मला भाऊ दिसले नाही भाऊ. बाबू बसा ना भाऊ बसा बसा. अहो त्यांना बसू द्या. भाऊ बसा. काय म्हणता भाऊ? अरे कसं काय येणं केलं तुम्ही? मी बरोबर येणं केलं, पण तू हा. काय लावलं? एवढा सोन्यासारखा पोरगा आहे, एवढी लंबी बायको भेटली आणि तू काय करायला? हा भाऊ मजा करता का भाऊ? गाणं काय उभी आहे तर छान ना गाणं भाऊसाठी तर उभी राहते काम नाही काम नाही. मी तुझ्या फायद्याची गोष्ट आणली, ऐकत असेल तर सांगतो. भाऊ काहून नाही भाऊ? नाही मला नाही पाहिजे. त्यांनी घेतला, रात्रीच घेतला चहा. मी काय म्हणतो, हं. तू वीटभट्टी कामगार आहे, हो ना भाऊ. बरोबर आहे का नाही? आपण भाऊ कामाला रोजच. हो रोज कामाला जातं, पण तुले ठेकेदार आहे, तुले बरोबर बोल हे देते का? तुले पगार देते का? नाही भाऊ हप्ता हप्ताभर काम करते आणि रुपया बी टेकवत नाही हातावर. हा. काय करत समजून नाही राहिलं भाऊ. चिंड्या बरोबर पकड. अजून मी बरोबर सांगतो तुला. हा. भाऊ बोला तर ना. मी काय म्हणतो, तुझ्या फायद्याची गोष्ट आणलेली आहे, बरोबर हा, आहे. बोला. आता पहा, असंघटित कामगारासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने एक स्कीम बनवलेली आहे. असं का? हा, आणि ते असंघटित कामगारांसाठी आहे. आता असंघटित कामगार म्हणजे कोण विचार बरं? आता मला काय माहित बाप्पा, मी भट्टीवर काम करणारा माणूस. तर मी सांगतो, आता वीट भट्टीवर काम करणारे कामगार, हो. ड्रायव्हर्स आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे आहेत, दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करणारे आहेत, हॉटेलमध्ये काम करणारे आहेत, सिनेमागृहामध्ये काम करणारे आहेत, असे सगळे जे कामगार आहेत ते असंघटित कामगार क्षेत्रामध्ये मोडतात. अशाच लोकांसाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने आता चांगली स्कीम बनवलेली आहे. हो काय भाऊ आम्हाला माहितच नाही बा. आम्हाला काय आम्ही अडाणी माणसं. हां, तर आता या योजनेचा जर तुला लाभ घ्यायचा असन तर काय करायचा, हा फॉर्म घे, हां बरोबर वाचतो पोराकडून, बरं. आणि कामगार केंद्र आहे ना, जिल्हा कामगार केंद्र अधिकारी, त्यांच्याकडे जायचं, हां. तिथं नोंदणी करजो, बरं. विमा काढजो. बरं. नाहीतर काम करताना काय होते, नेहमी अपघात होऊन जाते आणि अपघातात माणूस चालला जाते, पण आणि मुळे बाळ आपले रस्त्यावर येते. हो माया घालतं एक सोबती भाऊ. वीट पडली डोक्यावर त्याच्यावाले आणि गेला तो त्याच्यावर. गेला ना, मग? काही फायदा झाला नाही. लेकरं बाहेर रस्त्यावर आले त्याच्यावाले. तेच सांगत आहे, त्यामुळेच या स्कीमचा फायदा घ्यायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. बरोबर. चिंटू घेऊन जाजो, बरोबर. याने सांगा हे येते सोबत, हे शिकते माय बरोबर. बरं मग मी काय म्हटलं, हे हां. हे थोडी नाही बायको हो. है ना? हो. हे इले बी थोडं सांगा, हे समजत नाही लवकर तिने. हो, दिसून राहिलं, कोणाला समजत नाही. सांगा भाऊ. मी काय म्हणतो वहिनी, आता तुम्ही 4 ठिकाणी जाता धुरी भांडी करायले. मी असं ऐकलं तुले 50 रुपयेच रोज आहे, हो, बरोबर. बरोबर आहे. पण आता या स्कीम अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आपल्या पाठीशी आहे, बरोबर आहे. आता तुला किमान वेतन कायद्यानुसार वेतन भेटलं पाहिजे, 8 दिवसातून एक सुट्टी भेटली पाहिजे, हो. तुझा बी विमा उतरवला गेला पाहिजे, हो. बरोबर आहे. सगळे फायदे भेटणार आहेत तुला. हां, कारण भारतीय संविधानाने आपल्याला गॅरंटी दिलेली आहे, स्वाभिमानाने जगायचं, विथ डिग्निटी जगायचं, बरोबर आहे. त्यामुळे तू बी आणि चिंटूचे बाबा तुम्ही जा कामगार विभागामध्ये आणि रिसर नोंदणी कर जा. उद्याच जातो ना. हां, हो उद्याच उद्या जातो. उद्या जाऊ. जासाल ना, बरोबर. उद्याच जातो. ठीक आहे. आणि काही अडचण असलीच तर मी PLP म्हणून स्वयंसेवक आहेच, माझा नंबर घेतो. बरं. मग आपण तालुक्याच्या ठिकाणी जाऊ, साहेबांना भेटून घेऊ, काही अडचण असेल तर. मी काय म्हणतो, हे हां. हे नाही पोरगं. हां, आहे ना, दिसते ना? हो हो. हे म्हणजे
उद्या कुठे उचलले येतो म्हणते भाऊ बाबा ते इकडे कसं पैसे देत करू? नाही शाळेसाठी. ते पाय, पैसे अरे दे. आता शिक्षणाची चिंता करायची नाही. भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 21 ए नुसार नुसार शिक्षणाचा अधिकार आहे आपल्याला. आता शिक्षण मोफत आहे, गणवेश तुला फ्री भेटणार आहे, फी भरायची काम नाहीये तुला. आणि तसं असलं तर मी मास्तरला भेटतो स्वतःहून जाऊन. ठीक आहे, काही टेन्शन नाही. शिक्षण घे फक्त, मोठा साहेब पण. ठीक आहे, काय भाऊ भाऊ लक्षात ठेवतो भाऊ. येऊ भाऊ मग कामाचे आहे. दादा पण नक्की. हो हो हा? ठीक आहे मग. ओके मग चला येतो मी. राम राम. मित्रांनो, आज असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक कायदे आहेत. उदाहरणार्थ BDN सिगार वर्कर्स ॲक्ट 1966, इंटरस्टेट मायग्रंट वर्कमॅन ॲक्ट 1979, बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन्स वर्कर्स ॲक्ट 1996, तसेच अनऑर्गनाइज वर्कर्स सोशल सिक्युरिटी ॲक्ट 2008 इत्यादी. परंतु ह्या सगळ्या कायद्यांमध्ये आवश्यक तो बदल असंघटित कामगारांमध्ये दिसून येत नाही. त्याला अनेक कारणे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने 2015 साली असंघटित क्षेत्रातील कामगारांना कायदेविषयक सेवा ही योजना तयार केली आहे. त्याअंतर्गत संविधानातील कलम 43ला अनुसरून कार्य केले जाते. राज्य आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आता अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली असून कामगारांसाठी जागरूकता शिबिरांचे आयोजन करणे, शासकीय आस्थापनाशी संपर्क साधून कामगारांना त्यांचे फायदे मिळवून देणे, कामगारांची नोंदणी करणे, कायदेविषयक मदत मिळवून देणे इत्यादी उपाययोजना करण्यात येणार आहेत. धन्यवाद.